श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 31 मे म्हणजे रविवारी आलेली आहे. अधिक महिन्यातली पौर्णिमा, ज्याला आपण अधिक पौर्णिमा असं म्हटलं जातं. महिन्यातून एक पौर्णिमा तर येतं. पौर्णिमेच्या दिवसाला अनेक जण व्रत करून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. मात्र यंदा पौर्णिमा ही खूप खास असणार आहे, कारण ती अधिक महिन्यातली पौर्णिमा असणार आहे. अधिक मास हा भगवान विष्णूला समर्पित असणारी महिना असतो आणि या महिन्यातनं विष्णूंच्या पूजा, आराधना, सेवा, व्रत केलं जातं. तसेच या पौर्णिमेच्या देखील अनेक जण व्रत आणि धार्मिक विधी करतात. यंदा अधिक महिन्यातली पौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सत्यनारायण स्वरूपांच्या पूजा केलं जातं. जेव्हा आपण यांच्या सत्यनारायण स्वरूपांच्या पूजा करतो, तेव्हा आपल्या घरात, आपल्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य येत असतो. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजा आपल्या घरात राहतं. असं म्हटलं जातं की पंचांगानुसार या अधिक महिन्यातली पौर्णिमेचा प्रारंभ 30 मेला उद्या आज शनिवारी सकाळी 11:58 सुरू होणार आहे आणि 31 मेला म्हणजे रविवारी दुपारी 3:15 हे पौर्णिमा तिथी संपणार आहे. यामुळे उदय तिथी अनुसार 31 मे रोजी म्हणजेच रविवारी ही पौर्णिमा तिथी साजरी केला जाणार आहे आणि याच दिवशी आपल्याला पौर्णिमेच्या व्रत ही करायची आहे. बघा, घरातली स्त्रियांना या पौर्णिमेला व्रत करायची आहे. तसं तर हिंदू धर्मग्रंथ अनुसार प्रत्येक पौर्णिमेला घरातली स्त्रीने व्रत करावे. यामुळे मुलांच्या प्रगतीला अडथळे हे दूर होतात. याच्यासोबतच मुलांना काही दोष असेल तर ते सुद्धा दूर होतं. परंतु प्रत्येक महिन्यात तुम्हाला शक्य असेल तर या अधिक महिन्यातली पौर्णिमेला जर तुम्ही व्रत करायची आहे. धार्मिक दृष्टीने अधिक महिन्यातली पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी केलेले व्रताच्या फळ सामान्य पौर्णिमेच्या तुलनेत अनेक पटीने मिळतं असतं. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी, भगवान विष्णूंच्या कृपेसाठी आणि जीवनात सुख समृद्धी देवाकडे प्रार्थना करणे अत्यंत लाभकारक मानलं जातं. अधिक ज्येष्ठ येणारे ही पौर्णिमा अतिशय महत्त्व असून या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान, दान, पुण्य आणि चंद्राच्या पूजा केल्याने आयुष्यातल्या अनेक सकारात्मकताबद्दल घडतात. वैदिक ज्योतिषशास्त्र अनुसार यंदा या अधिक मासातली पौर्णिमेला एक अत्यंत फलदायी आणि मंगलकारक योग बनला जातो. या म्हणजे सिद्धियोग आणि या योगाला केलेली दान, पूजा, पाठ, व्रत आणि उपाय हे खूप विशेष मानलं जातं. धार्मिक दृष्टीने अधिक महिन्यातली पौर्णिमेला ही खूप महत्त्वाच्या तिथी असल्यामुळे आपल्या कुलदेवीच्या कुळाचार केला जातं, कुलदेवीच्या सेवा केला जातं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप जास्ती महत्त्वाच्या माहिती सांगणार आहे. रविवारी या अधिक मासातली पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल, पण कुलदेवीला अर्पण करा ही एक वस्तू. कुलदेवी आपल्या घरात वास्तव्य करेल. घरातली दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन आयुष्यातली सर्व दोष, संकट, दुःख हे दूर होतील. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि आपल्या घरात सोन्यासारखा दिवस येतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी कुलदेवीला अर्पण करायची आहे? हा उपाय कोणत्या वेळात करायची आहे? याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा, जेणेकरून कुलदेवीचा आशीर्वाद हा तुमच्या
तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सौंदर्य राहील. तसेच व्हिडिओला हाईप देखील करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी दुपारी 12 वाजल्यानंतर करायची आहे आणि किंवा तुम्ही रविवारी संपूर्ण दिवसभरामध्ये करू शकता. कारण या अमावस्याचा प्रारंभ उद्या 30 मे दुपारी 12च्या वाजता होणार आहे. म्हणूनच तुम्ही 12 वाजल्यानंतर हा उपाय केला तर सुद्धा चालेल किंवा रविवारी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आता जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय प्रत्येक घरामध्ये केलाच पाहिजे. बघा, अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाच्या कुळाचार करायची असतं, आपल्या कुलदेवीच्या वटी भरायची असतं आणि जर तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीच्या वटी भरली नसेल तर उद्या येणारे पौर्णिमेला तुम्ही नक्कीच वटी भरू शकता. कारण या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीच्या वटी भरायला खूप जास्ती मोठी धार्मिक महत्त्व आहे. एवढंच नाही तर या अधिक महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा सुद्धा केला जातं. आता ही सत्यनारायण पूजा तुम्ही ह्या अधिक महिन्यामध्ये कधीही करू शकता. परंतु अधिक महिन्यामध्ये पौर्णिमेला ही सुद्धा आलेली आहे. जर तुम्ही अधिक महिन्यामध्ये अजूनही सत्यनारायण पूजा केली नसेल तर तुम्हाला उद्या किंवा परवा करायची आहे. तर असा सत्यनारायण पूजा जी असतं ती पौर्णिमेच्या काळामध्येच केली जातं. म्हणूनच तुम्ही उद्या संध्याकाळी सत्यनारायण पूजा केलं तरी चालेल. उद्या नाही शक्य झालं तर तुम्ही रविवारी केली तरी सुद्धा चालेल. आणि या अधिक महिन्यामध्ये कुलदेवींच्या वटी कशी भरावे, वटीमध्ये कोणती वस्तू घ्यायची आहे, नंतर या वटीच्या काय करायची आहे याच्या इन डिटेल आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. ते तुम्ही अजूनही पाहिलं नसेल तर नक्की चॅनलवरती जाऊन ह्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि त्या पद्धतीने तुम्हाला कुलदेवीच्या वटी भरायची आहे. आणि जर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही अगोदरच कुलदेवीच्या वटी भरलेली असेल तर तुम्हाला फक्त या पौर्णिमेला कुलदेवीला मी जी एक वस्तू सांगणार आहे तर ती अर्पण करायची आहे. जेव्हा आपण ह्या वस्तू आपल्या कुलदेवीला अर्पण करतो तेव्हा कुलदेवी आपल्या घरात अखंड वास्तव्य करते आणि तिच्या कृपेने आपल्या घरातली, आपल्या आयुष्यातली सर्व दोष, संकट, दुःखाच्या निवारण होतं. आणि कारण आपल्या हिंदू धर्मात कुलदेवी कुळाची देवी ही प्रत्येक कुटुंबातली अत्यंत श्रद्धेने आणि मोठ्या ऊर्जेचे स्थान आहे. एवढंच नाही तर कुलदेवी आपल्या वंशाचे रक्षक करणारी, मार्गदर्शन करणारी आणि कुटुंबावर येणारी संकटाचा नाश करणारी आदिशक्ती मानली जातं. आपल्या कुलदेवी ही संपूर्ण कुळाची जननी आणि रक्षण करणारी मानली जातं. तिच्या नित्य उपासनामुळे कुळवंशाच्या वृद्धी होतं आणि कुटुंबातली सर्व समस्याच्या आयुष्य हे नेहमी निरोगी राहतं. तसेच कुलदेवी ही आपल्यावर येणारे सर्व संकटाचे निवारण करते. कुटुंबावर अचानक येणारी अडचणी, दुःख, संकट, दृष्टी, वाईट शक्ती किंवा नंतर दोष येण्यापासून कुलदेवी ढाल बनवून आपल्या संरक्षण करते असते. जेव्हा आपण या अधिक महिन्यातली पौर्णिमेला आपल्या कुलदेवीच्या मनापासून आणि श्रद्धेने ही एक वस्तू अर्पण करतो तेव्हा आपली कुलस्वामिनी आपल्या सगळ्या इच्छा, मनोकामना पूर्ण करते आणि तिचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर कायम राहतं. आणि या सेवेने, या उपायाने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदत असतं. आता हा उपाय घरातली स्त्रियांनीच करावे. घरातली जी स्त्री असते ती घरातली लक्ष्मी असते आणि तिनेच हा उपाय करायची जास्तीत जास्त प्रयत्न करायची आहे. जर घरातल्या स्त्रीला शक्य नसेल तर घरामधली एखादी मुलगी असेल तर तिने हा उपाय केली तरी चालेल. उपाय करण्यासाठी तुम्हाला रविवारी सकाळी लवकर उठायची आहे. अंघोळीच्या
पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकून तुम्हाला स्नान करायची आहे. यामुळे आपल्या शरीराच्या मनाची शुद्धीकरण होत असतं. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातली देवांच्या विधिवत पूजा करून घ्यायची आहे. सर्व देवांना स्नान घालायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून घरातली वातावरण ही प्रसन्न करायची आहे. देवांना छान फुलं अर्पण करायची आहे आणि यानंतर तुम्हाला कुलदेवींच्या ही वस्तू अर्पण करायची आहे. आता ही वस्तू अर्पण करण्यासाठी आपल्याला देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो टाका किंवा मूर्ती असायलाच हवे. आता ही वस्तू अर्पण करण्यासाठी नाही तर बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती टाका हे असायलाच हवा. कारण कुलदेवींचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर असणं खूप महत्त्वाची गोष्टी आहे. सर्वप्रथम काय करायचं, टाका असेल तर टाक्यावरती अभिषेक करून घ्या. स्वच्छ पाण्याने केली तरी चालेल, दुधाने केली तरी चालेल. मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध छान अभिषेक करून घ्या आणि फोटो असेल तर ते फक्त स्वच्छ पुसून काढायची आहे. यानंतर फोटो असेल तर एखादी मोठ्या प्लेटमध्ये ठेवा, टाका किंवा मूर्ती असेल तर एखादी छोट्या प्लेटमध्ये ठेवा तरी सुद्धा चालेल. यानंतर कुलदेवी समोर छान तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायची आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. गुलाबाच्या फुल असेल तर अर्पण करा किंवा एखादी तुम्ही मोगऱ्याची फुलांच्या गजरा अर्पण केली तरी चालेल किंवा वेणी अर्पण केली तरी सुद्धा चालेल. ते नसेल तर फक्त एक लाल रंगाच्या फुलं अर्पण करा. यानंतर स्वतःच्या कपाळावरती हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे. कुलदेवींना सुद्धा हळदी कुंकू लावायची आहे. अक्षदा अर्पण करायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक वाटीमध्ये कुंकू घ्यायची आहे. 2 ते 3 चमचा तुम्हाला कुंकू घ्यायची आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हाताच्या 5 बोटांनी तुम्हाला कुंकू घ्यायची आहे आणि कुलदेवीच्या मस्तकावरती अर्पण करायची आहे. अर्पण कसं करायची हे पायापासून अर्पण करत जातं. तुम्हाला मस्तकापर्यंत अर्पण करायची आहे. याला कुंकुम अर्चन असं म्हणतात. थोडक्यात काय असायला कुलदेवीला कुंकुमाने अभिषेक करायची असतं आणि हे कुंकुम अर्चन करत असताना तुम्ही ओम श्री कुलस्वामिनी नमः या मंत्राचा जप करा किंवा तुमच्या कुलदेवीच्या नाव तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला पठण करायचे आहे. तुमच्या कुलदेवीचे नाव तुम्हाला माहिती नाही अशा वेळी तुम्हाला नावावर मंत्रांच्या पठण करायची. ओम श्री क्लीम चामुंडाय विचे हा नावावर मंत्र हे आहे तर या मंत्राच्या पठण करायची आहे. आता हे कुंकू किती अर्पण करायची हे तुम्हाला 5 वेळा 7 वेळा किंवा 11 वेळा अर्पण करू शकता. 5 उजव्या हाताच्या 5 बोटाने अर्पण केली तरी चालेल आणि जर तुम्हाला शक्य असेल तर आपल्या उजव्या हाताच्या जी 5 बोटं असतात त्या 5 बोटामधला करंगळी जवळची बोट अनामिका यानंतर मधला बोट आणि अंगठा या 3 बोटांच्या या सहाय्याने तुम्ही अर्पण केली तरी अतिशय उत्तम. नाही जमला तरी 5 बोटांनी अर्पण केली तरी सुद्धा चालेल. फक्त अर्पण करताना पायापासून ते मस्तकापर्यंत अर्पण करत जायची आहे. हे कुंकुम अर्चन करून झाल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 7 वेळी श्री सूक्तमाचा पठण करायची आहे आणि दोन्ही हात उघडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या नामस्मरण करायची आहे. तुमच्या आयुष्यातला जे काही संकट आहे, जे काही दुःख आहे, जे काही अडचण आहे तर ते दूर होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे. तसेच तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला येत नसेल तर त्या मंत्राच्या 108 वेळी जप नक्की करणं नाही शक्य निवारण मंत्र ओम क्लीम चामुंडाय ही निवारण मंत्र आहे. जेव्हा तुम्ही हा मंत्राच्या पठण करत तेव्हा तुमच्या सेवा ही तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचायचं असतं. आता बरेच जणांना घरामध्ये अजूनही कुलदेवींच्या टाका असतं, फोटो असतो किंवा बरेच जणांना त्याची कुलदेवी ही सुद्धा माहिती नसतं. मग अशा वेळी ही
सेवा कशी करायची तर एक नवी कोरी करकीत सुपारी घ्या. विकत घेताना चांगली फक्त किडलेली वगैरे नसावी अशी एक चांगली सुपारी घेऊन त्या आणि या सुपारीवरती सर्वप्रथम अभिषेक करा. तिळाच्या आपल्या कुलदेवीच्या प्रतीक म्हणून आणि त्या सुपारीवरती तुम्हाला कुंकुमार्चन करायची आहे. आणि जर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता हे कुंकुमार्चन केल्यानंतर ना ते किती दिवस ठेवायच्या, 2 दिवस 3 दिवस जेवढा दिवस तुम्हाला ठेवायचे तेवढा दिवस ठेवा. नंतर ते काढून घ्यायची आहे आणि तेच कुंकू तुम्हाला दररोज तुमच्या स्वतःच्या कपाळावरती लावायचे आहे. जेव्हा तुम्ही घरातून एखादी महत्त्वाच्या कामासाठी जाता तेव्हा याच्या कुंकुमाच्या एक टिळक लावून तुम्हाला घराच्या बाहेर पडायची आहे. पुरुषांनी सुद्धा हे कुंकू लावायची आहे. ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडलेली आहेत त्या कामामध्ये तुम्हाला 100% यश मिळेल. मुलांच्या कपाळावरती लावा. मुलांचा हट्टपणा हा कमी होतो, ह्या चिडचिड कमी होतं, स्त्रियांना अखंड सौभाग्याच्या प्राप्ती होतं, कुटुंबावर नेहमी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद राहतं. तर अशी पद्धतीने हे कुंकुमार्चन तुम्हाला घरामध्ये वापरायची आहे. याच्याबरोबर या दिवशी आपल्या कुलदेवीला 11 लवंग सुद्धा अर्पण करायची आहे. ज्याला फूल असतात असं अखंड लवंग घ्या. कुंकुमार्चन करून झाले की लगेच हे लवंगाचा उपाय करून ह्या अखंड फुलांच्या लवंग घ्यायची आहे. एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. ओम क्लीम चामुंडाय विछा किंवा ओम श्री कुलस्वामिनी नमः मंत्र म्हणायची आणि एक लवंग तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायची. अशा पद्धतीने 11 वेळी हा मंत्र म्हणून या 11 लवंग तुम्हाला अर्पण करायची आहे. एक लवंग अर्पण करायची आहे. एकच वेळी 11 लवंग अर्पण करू नका. प्रत्येक लवंगाला आपल्या एक मान घ्यायची असतं. म्हणूनच एक लवंग घ्यायची, 11 वेळी मंत्र म्हणायची आणि यानंतरनं ही लवंग तुम्हाला अर्पण करायची. आता यानंतरनं दुसऱ्या दिवशी या लवंग काय करायची, उचलून घ्यायची आहे. घरातली प्रत्येक व्यक्तीला एक लवंग खायला द्यायची आहे किंवा चहा करताना चहामध्ये बारीक कुटून टाकलं तरी सुद्धा चालेल. फक्त या लवंग कुठेही फेकायची नाही. त्याच्याबरोबर या अधिक महिन्यातली पौर्णिमेला दुर्ग सप्तच्या या आधी ग्रंथ जे आहे तर त्याच्या पठण तुम्ही नक्की करा. तसेच या दिवशी सिद्धी कुंचिका स्तोत्राच्या पठण सुद्धा करणं खूप शुभ मानलं जातं. तुम्ही एक वेळा पठण करा, 11 वेळी पठण करा. जेवढं जमेल तेवढं तुम्ही पठण करू शकता. शनिवारी पठण केलं दुपारी 12च्या नंतरही चालेल किंवा रविवारी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही सिद्धी कुंचिक स्तोत्राच्या पठण जे आहेत तर ते करायची आहे. याच्याबरोबर या दिवशी तुम्हाला कुलदेवीला नैवेद्य अर्पण करताना खीराच्या नैवेद्य अर्पण करायची आहे. मखाण्याची खीर बनवा, तांदूळाच्या खीर बनवा, कशाची खीर तुम्ही बनवलं तरी चालेल, पण खीरांच्या नैवेद्य अर्पण करायची आहे. आणि जर तुमच्याकडे केसर असेल तर थोडासा केसर त्यामध्ये नक्की टाका, दूध टाका आणि बसा. असा नैवेद्य तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचा आहे. खीर बनवायला वेळ नसेल, शक्य नसेल तर फक्त दूध साखर तुम्ही नैवेद्य दाखवलं तरी सुद्धा चालेल. याच्याबरोबर या अधिक महिन्यातली पौर्णिमाच्या दानाला विशेष महत्त्व आहे. जे काही तुम्हाला यथाशक्ती शक्य होईल ते दान तुम्ही नक्की करा. मंदिरामध्ये दान करा किंवा बाहेर जाताना तुम्ही एखादी गरीब व्यक्ती दिसला त्यांना तुम्ही दान करू शकता तरीही चालेल, परंतु थोडाफार हे दान नक्की करायचे आहे. या दानाच्या आपल्याला
दुप्पट पट्टीने फळ मिळत असतं. तर या काही सेवा आहेत, तर ते सेवा उपाय जे आहेत तर ते आपल्याला रविवारी अधिक महिन्यातल्या पौर्णिमेला करायची आहे. खूप जास्ती प्रभावी आहे. स्वास्तिक या सेवा आहे. जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केली तर ते सुद्धा खूप जास्ती प्रभावी आहे. यामुळे तुम्ही नक्की करा. तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.